खालापूर पेण रस्त्यावर असणाऱ्या जांभिवली ग्रामपंचायत परिसरात असणाऱ्या इंडोस्पेस पार्कमध्ये स्थानिकांना काम आणि रोजगार मिळावा म्हणून काही ग्रामस्थांनी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला असून सदर उपोषणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत सरपंच तथा युवा सेनेचे तालुका प्रमुख प्रमोद शिर्के यांनी आज पत्रकार परिषद घेत उपोषणकर्त्यांची पुरती पोलखोल केली। प्रमोद शिर्के यांनी सांगितले की इंडोस्पेस पार्कमध्ये रेन्युसेस यासह ज्या कंपन्या आहेत त्या कंपनीमध्ये 70% व्यवसाय स्थानिक ग्रामस्थांना मिळाला आहे। तसेच बहुतांश कामगार स्थानिक आहेत, पण काही ग्रामस्थांना हाताला धरून राजकारण केलं जाते। स्थानिकांच्या भल्यासाठी ग्रामपंचायतमध्ये सर्व पक्षाचे नागरिक एकत्र येऊन काम करतायत, पण राजकीय पोळी भाजण्यासाठी काही जण ग्रामस्थांना उपोषण करायला लावत आहे। सरपंच प्रमोद शिर्के यांनी सांगितले की प्रशासनाने विरोधकांना उपोषणाची परवानगी देऊ नये आणि जर दिले तर आम्ही देखील प्रति-आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला आहे। काल मी संध्याकाळी पोलखोल म्हणून एक न्यूज दिली होती, त्याच्यात गावामध्ये काम दिलेलं आहे, कुणाकुणाला काम दिलेलं आहे ते आज इथे सांगायचं होतं। आज तुम्ही पत्रकार बंधू सगळे इथे आलेत, तुमच्या समोर मी शहानिशा केलेली आहे। ज्या ज्या लोकांना आज काम दिलंय, आज इथे ती 60-70 लोक इथे येऊन त्यांनी तुमच्या समोर सांगितलेलं आहे की आम्हाला सर्वांना काम भेटलेलं आहे। गावाला जर कंपनीने एवढ्या चांगल्या प्रकारे जर काम दिलंय तर मग सगळ्यांची कंपनी भागू शकते का? हा पडलेला मला मोठा प्रश्न आहे की आज हे उपोषण करतायत, यांना काम दिलं तर उद्या दुसरं अजून कोण उपोषण करेल? त्याच्यापेक्षा सरकारने पोलीस स्टेशन कंपनी यांच्याशी पुन्हा एकदा चर्चा करून या उपोषणाला मंजुरीच दिली नाही पाहिजे, कारण हे बिनबुडाचं उपोषण आहे, याला कुठलंही तथ्य नाहीये। जबरदस्ती करून कामं मिळवायची असती तर असं हा पुढे इथे काय म्हणतात त्याला पायंडा पडून जाईल, खालापूर तालुक्यामध्ये सुरुवात होऊन जाईल। जांभिवली ग्रामपंचायत एक अशी सक्षम ग्रामपंचायत आता झालेली आहे की इथले 20-20, 22-22 वर्षाचे तरुण पोरं ही उद्योजक झालेली आहे। हा खालापूर तालुक्याला दिलेला चांगला संदेशच आहे ना। प्रत्येकाने आपल्या ग्रामपंचायतीमध्ये हे करावं ना। तुम्ही अशा लोकांना सपोर्ट करण्यापेक्षा तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये 20-20, 22 वर्षाच्या लोकांना कामं द्या, तेव्हा तुमच्या लक्षात येईल ती तळमळ काय असते। आपल्या खिशातलं काढून द्यायला तेवढं मोठं काळीज लागतं, ते काळीज आमच्या दोघांचं होतं म्हणून आम्ही एवढी कामं वाटलीत, तर ती कामं आम्ही आमच्या खिशात ठेवली असते। हे करून जर आता कोणी भुकेला बोलत असेल तर मला काम पाहिजे तर ते होणार नाही। आम्ही आज इथून खालापूरला पोलीस स्टेशनला चाललेलो आहोत, तिथून आम्ही SP ऑफिसला अलिबागला जाणार आहोत। आज आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन देत आहोत की कागदोपत्री निवेदन तर आहेत, त्याच्यात प्रूफ देखील दिलेले आहेत की लोकांना काम दिलंय, ज्यांनी उपोषणाचं हे केलंय त्यांना देखील कामं दिलेली आहेत। एवढं असताना जर हे उपोषण होत असेल तर कंपनीने न्याय मागायचा कुठे? ग्रामस्थ एवढे सोबत आहेत, प्रशासनाला सगळं माहिती आहे, त्याच्यापेक्षा हे उपोषण होणंच नाही ना। त्यांनी जर उपोषण केलं तर आम्ही कंपनीच्या समर्थनात आंदोलन करू, आम्ही कंपनीसाठी इथे उभे राहू। हे लोक पहिले इक्बाल शेठ यांच्याबरोबर काम करायचे। आम्ही जेव्हा गावामध्ये वाद वाढायला लागले तेव्हा आम्ही दोघांनी ठरवलं की आपण 50-50% कामं वाटून घेऊ। नेतृत्व म्हणून इक्बाल शेठ पुढे आले, माझ्याकडून मी पुढे आलो। कामं यांच्या समोर वाटलेली आहेत, त्यांच्यातलीच आता काही लोक म्हणजे आज पद्माकर कदम हे त्यांच्या बाजूने होते, आज इथे बरीच आजुलीतले लोक आहेत। अशी आम्ही 2 टप्प्यात कामं वाटली, कामं वाटून झालेत। आता कामं वाटून झाले तर 8 महिने कंपनी सुरळीत चालू झाली, त्याच्यानंतर आता तुम्ही उपोषण करताय। जे उपोषण करतात त्याच्यातल्या पण 2-4 लोकांच्या नावावर पण काम आहे ना, प्लस त्यांच्यावर जी ही लोक होती त्या 7-8 लोकांच्या नावावर काम आहे। आज संख्या बघा ना किती झाली। आज माझ्याकडे 12-15 वेंडर तर त्यांचे पण 12-15 वेंडर आहेत, पण ते आता ऍक्सेप्ट करायला मागत नाहीयेत, आता त्याच्यातून ते बाहेर निघाले। असं चालत नाही ना। ते होऊ नये, ह्या कंपनीवर ह्या उपोषणाचा कुठलाही फरक पडू नये म्हणून मी एवढ्या संख्येने उतरलोय। कारण ही खालापूर तालुक्यामध्ये ही एकमेव कंपनी अशी आहे की इथं फक्त स्थानिक काम करतात आणि स्थानिक ठेकेदार काम करतात। कुठली कंपनी हे करते हो? हे करत असताना त्या कंपनीला आपण जर सहकार्य नाही केलं तर ही कंपनी, मी काल तुम्हाला सांगितलं की ह्या कंपनीचे 4 कारखाने आहेत, इथला जर बिझनेस त्यांनी तिकडे ट्रान्सफर केला, कामं करणार कुठून आपण? फक्त आमच्या धंद्याचा विषय नाहीये ना, इथे येणारे जे 1000-1200 कामगार आहेत, खोपोली सारख्या सिटीतून 3 बस येतात। 3 बस म्हणजे एका शिफ्टला जवळजवळ 50 ते 100 माणसं एका शिफ्टला येतात। तुम्ही विचार करा ना, याचा इफेक्ट खोपोली सारख्या सिटीवर किती पडेल? चांगली पेन मधून बसेस येतात, पनवेल मधून एखादी बस येते, कर्जत मधून 2 बस येतात, पालीवरून बस येते। अजून काय सांगायला पाहिजे हो? सगळं चित्र क्लिअर असताना कंपनीने जर माझ्या सारख्याने सपोर्ट नाही केला तर कंपनी खरोखर कारखाने खालापूरमध्ये टिकतील का? माझ्या इथले 4 कारखाने इथल्या स्थानिकांना चांगल्या प्रकारे रोजगार देऊन इथे काम टिकवलेलं आहे। आज युद्धाची भूमिका असून कंपनी कामगारांना बसवत नाही, किती मोठी गोष्ट आहे। कॉन्ट्रॅक्ट लेबरला देखील बसवत नाही ही कंपनी, एवढी मोठी गोष्ट असताना अल्टरनेट डेनी त्यांना काम देतात, काम तर देतात, त्यांचं घर तर चालवत आहेत, ह्याची तर जरा जाणीव असू द्या ना।
एकंदरीत गावचे सरपंच म्हणून काय भूमिका असेल आपली? मी कंपनीच्या बाजूनी आणि माझ्या ग्रामस्थांच्या बाजूनी शेवटपर्यंत या त्यांच्या उपोषणाला लढा देणार, विरुद्ध लढा मी देणार. जोपर्यंत यांच्यावर हे जर उपोषण करत असतील तर कारवाई होण्यापर्यंत मी करणार. वास्तविक पाहता की ही इंडोस्पेस मध्ये जवळजवळ 7 ते 8 लाख स्क्वेअर फूटचं यांनी पडून घेतलेले आहे. हा जर 7 ते 8 लाखाचा जर टॅक्स आमच्या ग्रामपंचायतीला जर आला नाही ना तर आम्ही विकास पण झिरो करू. विकासही होणार नाही गावामध्ये. इंडोस्पेस आम्हाला टॅक्स देते आणि रिन्युसेसने आम्हाला रोजगार दिलाय. खालापूरला रोजगार दिलाय, कर्जतला रोजगार दिलाय, पेनला रोजगार दिलाय आणि गाववाल्यांना परत धंदे दिलेत. याच्या पलीकडे ह्या अशा कंपनीला जर असे लोक विरोधात गेले आणि कंपनी जर चालू नाही राहिली तर आम्ही करणार काय? म्हणून माझा यांना 100% विरोध राहणार. हा माझा विरोध कायमचा राहणार. आव्हान करताय का काय त्यांना? आव्हान तर माझं आहेच ना. त्यांनी त्यांचं उपोषण करावं, आम्ही आमचं आंदोलन सुरू करू.